नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। शहादा डोंगरगाव चौफुलीवरील वाहतूक कोंडीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष। रुग्णवाहिका व 10वीचे विद्यार्थीही अडकले। बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील डोंगरगाव चौफुली येथे आज सकाळी पुन्हा एकदा भीषण वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आणि कायमस्वरूपी वाहतूक व्यवस्थेअभावी येथे वाहनांचा अक्षरशः महासागर उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले। डोंगरगाव चौफुली येथील भगवान बिरसा मुंडा स्मारक आणि भाऊतात्या पेट्रोल पंपाजवळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। विशेष म्हणजे या कोंडीत गंगोत्री फाउंडेशनची रुग्णवाहिका तसेच 10वीच्या परीक्षेला जाणारे विद्यार्थीही अडकले होते। रुग्णवाहिका सायरन वाजवत असतानाही तिला बराच वेळ मार्ग मिळत नसल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। आज सकाळी सुमारे 10 वाजेच्या सुमारास महामार्गावर अवजड वाहनांची वर्दळ अचानक वाढली। बिरसा मुंडा चौकात दोन्ही बाजूंनी वाहने एकाच वेळी आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली। बघता बघता येथे वाहनांचा मोठा ताफा उभा राहिला आणि परिसरात चक्काजाम सदृश परिस्थिती निर्माण झाली। घटनेची माहिती मिळाल्यानंतर 4 ते 5 वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। मात्र एवढ्या मोठ्या महामार्गावर अत्यल्प पोलिसांची उपस्थिती असल्याने वाहतूक सुरळीत करताना त्यांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला। काही काळानंतर पोलिसांनी रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करून दिला आणि हळूहळू वाहतूक सुरू केली। दरम्यान या चौफुलीवर दररोज अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांकडून वारंवार केली जात आहे। तरी देखील प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचे आरोप नागरिकांनी केले आहे। कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती, सिग्नल व्यवस्था आणि नियोजनबद्ध वाहतूक नियंत्रणाची मागणी आता जोर धरू लागली आहे। हा महामार्ग आहे की जामचा महासागर, असा संतप्त सवाल करत नागरिकांनी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा भविष्यात मोठा अपघात होण्याची भीतीही व्यक्त केली आहे। लाला चव्हाण, शहादा प्रतिनिधी। साठी एवढंच। ताज्या घडामोडी, स्थानिक बातम्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।